व्हिजिट केली होती आणि काही विषय जे आहेत त्यांच्यावर ते आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही कामं मतदारसंघातली असतील इतरही काही विषय होते आणि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही। त्यामुळे जे लोक चोराच्या मनात चांदणं असतं लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही। आमचं काम अगदी स्पष्ट असतं, त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही। जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंवा टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी केलेले आहेत। म्हणून मी एवढंच सांगतो, मेरिटवर, या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, मेरिटवर निकाल दिला पाहिजे। कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो, घटनाबाह्य ते लोक आहेत। कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये, निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे 40 + 10 50 आणि भारतीय जनता पक्षाचे 106 असे 164 लोक ची मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा 164 विरोधात 99 म्हणजे बहुमताचं सरकार आहे। आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये। हे 204 पॅरा 205 पॅरामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत, पाजळतायत, ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं। They should read paragraph 204 and 205. बोलणार आहे ना, आज मेरिटवर उत्तर मिळणं आम्हाला अपेक्षित आहे। त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि those who are fearing the result and those who are thinking that they are going to lose, सरकार आज पडणार, सरकार उद्या पडणार, are making allegations. सरकार काही पडलं नाही, मग मुख्यमंत्री बदलणार, they are dreaming that the government will collapse. मुख्यमंत्री काही बदलले नाही, they also consulted several people, मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम, but government is strong and firm. खालची वाळू सरकली आहे। 1.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या in 1.5 years the work which our government has done, यांचा नंबर शेवटून पहिला आला, म्हणजे फार खाली गेले ते, याचा is exemplary and याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे। wrong rankings were taken by previous CM. They claimed that they are the number 1 CM during COVID time. आजही आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे, आजही व्हीप त्यांना लागू आहे आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला is applicable to them. आज 4 बजे के बाद मैं अधिकृत बात करूंगा, लेकिन मैं इतना ही कहूंगा कि हमारे पास मेजॉरिटी है, विधानसभा में 67%, लोकसभा में 75%, हमारे पास 13 सांसद है और हमारे पास 50 विधायक है और इसी के बलबूते पर मेजॉरिटी पर चुनाव आयोग ने हमें ओरिजिनल पार्टी शिवसेना पार्टी करके रिकॉग्नाइज किया है। धनुष्यबाण है जो सिंबल वो हमें रिकॉग्नाइज किया है, वो दिया हुआ है और इसलिए
मैं चाहता हूं कि स्पीकर महोदय जी भी मेरिट पर हमारे को निकाल देंगे। जो रिजल्ट होगा वो मेरिट पे होना चाहिए और मेरिट पे हम लोग शिवसेना है, हम लोग सिंबल धनुष्यबाण है और हमारे जो शपथ विधि हुआ था कुछ लोग हमें घटना बाह्य कहते हैं, घटना बाह्य सरकार कहते हैं और बोले आज गिरेगा, कल गिरेगा, परसों गिरेगा, ऐसे बोलते बोलते अभी 1.5 साल हो गए हैं। अभी बाद में कहते हैं मुख्यमंत्री बदलेगा, लेकिन ये सरकार हमारे मजबूती से काम कर रही है, इसलिए उनके पैरों तले जमीन खिसक गई है, वो बेचैन हो गए हैं और अभी उनको सामने दिख रहा है उनकी हार, इसलिए ये गलत सलत आरोप लगाते हैं। जब उनके फेवर में कोई निर्णय होता है तो अच्छा बोलते हैं। जो सर संजय राउत कह रहे हैं जो अरे वो छोड़ो उसको, उसके लिए मेरे पास दूसरे लोग हैं। सर आप कंटिन्यू कीजिए। ये आप कंटिन्यू कीजिए। तो इसमें एक ही बात कहूंगा मैं, ये मैच फिक्सिंग अगर होती तो रात को आते, अध्यक्ष रात को आते, चुपकर आते, ये दिन दहाड़े आ गए, अपने अधिकृत वाहन में आ गए और ऑफिशियल बैठक थी। उनके जो चुनाव क्षेत्र में जो कोस्टल हाईवे का काम शुरू है, मरीन ड्राइव में काम शुरू है, कुछ उनके चुनाव क्षेत्र के विषय थे। मैं मुख्यमंत्री हूँ और वो स्पीकर भी है और एमएलए भी है, तो इसलिए वो ऑफिशियल बैठक थी। इसमें अगर कुछ मैच फिक्सिंग करनी तो वो क्यों सामने से आते? ये गलत सलत बयान करते, आरोप करते, वो अभी उनकी हार दिख रही है। इसलिए ये हमें घटना बाह्य कहने वाले ये अनकॉन्स्टिट्यूशनल वही लोग हैं, वो घटना बाह्य लोग वो है, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने भी जब कहा था उनके ऑर्डर में, जजमेंट में, कि जब पहले मुख्यमंत्री ने इस्तीफा देने के बाद जब हमारे पास मेजोरिटी थी 104 बीजेपी के, 50 हमारे, मतलब 164 अगेंस्ट 99, मतलब मेजोरिटी वाला कौन है? मेजोरिटी वाले हम हैं और इसलिए वो भी सुप्रीम कोर्ट ने गवर्नर का निर्णय जस्टिफाइड किया है। ये जरा उनको पढ़ना चाहिए, प्यारा 204 पढ़े और फिर बात करें। उनके पास कोई मुद्दे महत्वाचा प्रश्न आहे, राज्यामध्ये पेपर फुटीचे प्रकार समोर पेपर फुटले गेलेले आहेत. त्यांचं अज्ञान आहे. मी काय करू शकत नाही. राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो, हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. अरे बाबा, हे काय क्रिमिनल मॅटर आहे का? हे सुनावणी सुरू आहे, हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो. आता आम्ही म्हणतो आहे 14 ते आमदार आरोपी आहेत, आम्ही म्हटलंय का? परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लॉजिक नाही, अशा प्रकारची भाषा ते वापरू लागले. याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. आम्ही फक्त एवढंच सांगतो, निर्णय जो आहे, जो निवडणूक आयोगाने, जो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत, मेजॉरिटी यालाच महत्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहे ते देखील मेरिटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा Eknath Shinde, the sitting Chief Minister of Maharashtra, whose the decision of the Speaker today will really decide whether he cements his chair, whether his position as Chief Minister of Maharashtra is safe or not. But though Shinde, they're very hopeful of a win, that the Speaker will rule in favor of his camp, the Eknath Shinde camp of the Shiv Sena. He says that even the Supreme Court had guided on civil alliance. Election Commission has also granted them the party name and symbol, so he's very confident that the Speaker will rule in his favor. Remember, there's been nearly 36 petitions that have been filed on both sides collectively, both camps of the Shiv Sena, Eknath Shinde's and Uddhav Thackeray camps, asking for
their respective MLAs to be suspended. There was a whip that was issued as well. So it appears that Eknath Shinde at this point waiting for the verdict from the speaker and at the same time exuberating confidence that the speaker will rule in his favor. The Election Commission had granted party symbol as well as the name to Eknath Shinde camp considering their sheer numbers. How is the Uddhav Thackeray camp reacting? Aditya Thackeray has just spoken. Let's have a listen. आज निकाल महत्वाचा दिवस काय ठरला आहे काय अपेक्षा नार्वेकर म्हणतात न्याय सगळ्यांना मिळेल. मला वाटतं याच्यात 2-3 बाजू बघण्यासारख्या आहेत. पहिली बाजू म्हणजे हीच आहे की परवाकडे पहिल्यांदा असं मी ऐकतोय की अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात. म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखं झालेलं आहे आणि हे जगजाहीर आपण पाहताय की असा हा प्रकार कधीही महाराष्ट्रात झाला नव्हता. कदाचित त्यांनी कुठच्याही निमित्ताने बैठक लावली असती किंवा फोन केला असता. ह्यांचे फोन कोण टॅप करतोय की ह्यांना स्वतःवर विश्वास नाही, एकमेकांवर विश्वास नाही की फोन टॅपिंग चालू आहे. पण हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला आजचा महत्त्वाचा दिवस एवढ्यासाठी आहे, हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही पण कुठचे संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे. जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल. आज जर निकाल विरोधात केला तर त्याचे काय परिणाम होतील असं वाटतंय? मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळाची ही चिन्ह असते आणि आपल्याला मग नागरिक म्हणून विचार करायला लागेल.